गेल्या बाजारासारखं करू नको. नीट नळाजवळची जागा धरून ठेव बघ. भारत हा कृषीप्रधान देश असून सगळ्यात जास्त आत्महत्या या शेतकऱ्यांच्याच का होतात? घंटी वाजली, शाळा सुटली, आणि तुंबून धरलेलं पाणी फुटावं तसं दारा तोंडून पोरं वाहात सुटली. शाळेच्या समद्या पटांगणात चुरमुरं उधळल्यागत झालं. घोळक्या घोळक्यानं रस्त तुंबत चाललं. तुझ्या म्हातारीनं भाकर दिली आणि चांगली पैसून जागा धर म्हणली. गिन्यानं दिलेली भाकरीची पुरसुंडी उघडून तो मनातल्या मनात विचार करत भाकरी खाऊ लागला. पुस्तकातला शेतकरी आणि माझा आबा दोघे वेगळे कसे? गोरे गेले म्हणे, पण ही लूट अजून कशी जिवंत आहे. ज्या वेळेस शेतकऱ्याकडे उत्पन्न काहीच नसते त्यावेळेला त्याच्या मालाला सरकार हमी भाव देते, पण ज्या वेळेला त्याचे उत्पन्न चांगले होते त्यावेळेला सरकार भाव कमी करतं. चला चला, लाल टमाटी सस्ती लावली, सस्ती. चला चला, लाल टमाटी सस्ती लावली, सस्ती. हे पोरा, बसलात कसा? उठून आरड. घ्या घ्या, ताजी गवारी सस्ती लावलीये. घ्या घ्या, ताजी गवारी सस्ती लावलीये. गिराईक यायची, पण शेजारच्या माळव्यावाल्याकडे नाहीतर त्यांच्याकडून गवार तर घेऊन जायचे. टमाट्याला मात्र फक्त चिवडायचे आणि भाव करून किंवा दुर्लक्ष करून निघून जायचे. सकाळपासून एकही टमाटे कोणी विकत घेऊन गेले नव्हते. आता त्याच्याकडे आहे तसे उरले होते. सकाळी आणलेली लाल लाल टमाटे. चला, 12 किलो, 12. हो चला, पहा ताजे टोमॅटो. सर्वोत्तम किंमत 12 किलो. चला 8 आणे किलो, 8 आणे किलो. 8 आणे किलो द्यायचे बोल की? हो, 8 आणे किलो. 8 आणे सांगायचे झाले, द्यायचे किती ते सांगा. घ्यायचं म्हणजे अगोदर सांगितलेच की 8 आणे. 4 आणे किलोने द्या की. अहो, पावणे किती घ्यायचे आहेत तुम्हाला? पावशेर घ्यायचे आहेत. ए हायवाना, जिबीला हाड बसवून घे. उठ पण इथून. 4 आणे किलो, 250 कुपदाक. हा लाल चिखल हा फक्त तुडवलेल्या टमाट्यांचा नाही, तो शेतकऱ्याच्या रक्ताचा, मुलाच्या लाजेचा, आईच्या श्रमाचा आणि अन्यायानं चिरगलेल्या आयुष्याचा आहे. त्या दिवशी बाजारात टमाटे चिरडले गेले नाहीत. या कुटुंबाचे आयुष्य जणू काही लाल चिखलसाना.